नमस्कार. संपूर्ण संतती योग या क्लासचं आपलं तिसरं आणि शेवटचं लेक्चर. आणि खरंच म्हणजे आज आपण ज्या पद्धतीने क्लासची सुरुवात करणार आहोत, त्याच्यापेक्षा परिपूर्ण सांगता कुठल्या क्लासची होऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण क्लासमध्ये शिकवलेलं नॉलेज एखाद्या विद्यार्थ्याने क्लास सुरू असतानाच कुठेतरी वापरावं आणि त्याचा ॲक्युरेट डायग्नोसिस जातकाला सांगावा आणि तो पॅथॉलॉजिकली कुणीतरी कन्फर्म करावा, याच्यापेक्षा जास्त प्रचितीजन्य अजून काही असू शकत नाही. आपल्याच क्लासमधल्या आशा शहरवाळे, आपण ज्या काही केसेस काल डिस्कस केल्या, शुक्राला काय दोष लागतो, उष्णता, सिंहरास या सर्वांचा संबंध काय आहे, हे सर्व नॉलेज त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या एका पत्रिकेवर वापरलं आणि जातकाला अतिशय अचूक डायग्नोसिस, हे म्हणजे काल आजमध्ये झालेली घटना आहे. सरांसोबत त्यांनी ती शेअर केली. आम्हाला वाटलं की त्यांनी ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी, जेणेकरून सूत्रबद्ध पद्धतीने शिकणे आणि ते डायरेक्ट अप्लाय करणे हे का महत्वाचं आहे आणि फाफट पसारा टाळणं का गरजेचं आहे, हे आपल्याला पूर्णपणे पटून जाईल. सो आशाजी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जी केस हँडल केली आणि जो सरांसोबत तुम्ही अनुभव शेअर केला, तो सर्वांसोबत तुम्ही शेअर करावा. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला म्हणजे सांगायला अतिशय आनंद होतोय की इतकी सुंदरपणे सरांनी शिकवलं की मला म्हणजे आश्चर्य वाटते की मला ज्योतिषाचं मी जवळजवळ 15 वर्षाच्या वर होऊन गेले, जास्तच म्हटले तरी चालतील, शिकते मी याच्यात. झोरास्ट्रियन मधून PhD केली, विवाह या विषयावर. पण इतकं सुंदर कोणी शिकवलंच नव्हतं. म्हणजे मला सरांना ते अगदी हे कधी सांगेन असं झालं की मी क्लास करणार नव्हते. मला एका ट्रिपला जायचंय, त्याच्यासाठी मी म्हटलं सर मी करायची इच्छा आहे पण करू शकत नाही, पण हे शिकणं फार जरुरी होतं म्हणून मी अगदी म्हणजे मोठ्या मुश्किलीने जॉईन झाले. आणि जेव्हा काल मी ती पत्रिका बघितली आणि सरांनी ते शिकवलं 2 दिवस, इतकं अक्युरेट बसलं आणि इतक्या 5 मिनिटात ते समजलं मला की मी आश्चर्यचकित झाले की पारंपरिक शिकताना मला इतका वेळ लागला हे शिकण्यासाठी, आणि सरांनी ते इतकं 5 मिनिटात म्हणजे कसं सोडवता येईल, म्हणजे खूपच आश्चर्य. म्हणजे सर गुरु नाही आमचे तर महागुरु आहेत. खरंच मी म्हणते सर, म्हणजे हम्म. स्वतःशः नमन तुम्हाला. नमस्कार मला नमस्कार. इतकं इतकं म्हणजे सकाळी अगदी आश्चर्य वाटलं की इतक्या 5 मिनिटात, आणि आतापर्यंत जेवढं शिकले त्याच्यात कधीच कोणी मला इतक्या याच्याने, म्हणजे तुम्ही याच्या आधीचे मी आपले क्लास केले आहेत सर, आणि बरोबर त्याची पण प्रचिती आली मी, म्हणजे कोणाला बरोबर इंटरव्ह्यूच्या वेळेस काय काय उपाय द्यायचे. बरोबर. हा, तर त्या लोकांनी मला फीडबॅक दिला की आम्हाला आणि तेव्हा मला स्वतःलाच वाटलं की अरे इतके साधे उपाय सांगून खरंच या माणसाला बरोबर मिळेल का बरोबर जॉब, आणि मिळालं त्यांना. आणि ते पण बरोबर. कोरोनाच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे कठीण आज म्हणजे परिस्थितीत. हो, आणि हा. मुख्य म्हणजे तुमचे आभार खूप मानायचे आहेत मला की खूप म्हणजे खूप सुंदर शिकवता सर तुम्ही. आणि ते म्हणजे आतापर्यंत कोणी शिकवलं नाही हे हे म्हणजे मी आता कबूल करते तुम्हाला. तुम्हाला आणि ती पत्रिका आठवते का? म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही मला सकाळी बोललात की अमुक हो सणात मी हो अमुक बघितलं आणि त्याला विचारलं, तर हो ते जरा सर्वांना शेअर करा. हो सर्वांची हो काय बघितलं मी तुम्ही, कुठल्या? पत्रिका पाठवली होती तुम्हाला सर. हो हो. नाही, तर मी ती शेअर करतोय थोड्या वेळाने. पण तुम्ही चालेल. तुम्ही जे मला सांगितलं की ह्या हो स्थानात लेकरं बघून मी त्याला असं असं विचारलं, हो ते हो तुम्ही लोकांना सांगा म्हणजे सर. पत्रिका मी पाहिली आणि त्याच्यामध्ये नवम स्थानामध्ये शनी आणि मंगळ पाहिले. आणि हम्म, जे तुम्ही काल शिकवलं तेच लगेच मला क्लिक झालं की अरे शनी मंगळ नवम स्थानामध्ये. आणि हम्म, मग त्या यांना विचारलं की तुमचे स्पर्म काउंट कमी आहेत का, तर त्यांनी सांगितलं हो. म्हटलं उष्णतेमुळे कदाचित ते प्रॉब्लेम होत असेल. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे शुक्र कुठे गेला तेही ते पाहिलं. तो पाहिलं बरोबर. तो गुरु बरोबर मंगळाच्या आलं. राशीमध्ये बसला. हम्म, तर हम्म. मग मी म्हटलं की अरे किती आहे, मग त्यांना मी विचारलं पण. आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे मी उडालेच की त्यांनी मला सांगितलं, कारण नवांश मध्ये पण तो राहू बरोबर गेलेला. तर हम्म. मग म्हटलं अरे बापरे, म्हणजे शंका आली पण बोलून कसं दाखवायचं, म्हणून मग त्यांना विचार, तर त्यांनी हम्म. सांगितलं की झिरो स्पर्म काउंट्स झिरो आहेत. झिरो स्पर्म काउंट आहे. हा.
म्हणजे मग मी लगेच म्हणजे मला जेव्हा ते अनालिसिस झालं मी लगेच कॉल केला तुम्हाला की सर हे असं असं लगेच प्रचिती आली मला. आणि मी आता तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही जो फीडबॅक दिलात ना आता की हं, भाग्यातले ग्रह बघितलेत तुम्ही, तर ती पत्रिका ज्यावर तुम्ही भाष्य केलंय ती मी शेअर करतो. हा. चालेल आणि हो सर. त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप जास्त कारण आहेत. 9 कारणं सापडली. 9 म्हणजे अरे बापरे. शून्य स्पर्म काउंट जेव्हा शून्य असतो म्हणजे अजूस्पर्मिया ही हं, सोपी केस नसते. म्हणजे तो निसर्ग तुम्हाला ठामपणे मी सांगतो. तर ते कसं सांगतो ठामपणे ते मी दाखवतो तुम्हाला आता.